अजनीपूर नावाचे एक गाव होतं, जिथे दोन मित्र विशाल आणि आयुष्मान राहायचे. आयुष्मानला जेवण खूप आवडायचं, पण त्याचे आई बाबा गरीब होते. विशाल गावातला सगळ्यात मोठ्या श्रीमंत माणसाचा मुलगा होता. एक दिवस आयुष्मान विशालकडे येतो. अरे विशाल, काय झालं? तू आजकाल बाहेर का जास्त फिरत नाहीयेस? यार, मला खूप काम आहे, स्कूल जायचं आहे आणि बाबा मला आपल्या कामावर पण घेऊन जातात. आता माझे बाबा तुझ्या बाबांसारखे नाहीये, जे आपल्या मुलांना स्कूल पण नाही पाठवतील. हो, गोष्ट तर खूप बरोबर आहे. माझे सुद्धा वडील रोज माझ्यासाठी जेवण बनवून मला खाऊ घालतात आणि मला नवीन कपडे पण देतात. आणि जेव्हाही त्यांना वेळ मिळतो मला फिरायला घेऊन जातात आणि कधी तर बसून मला आयुष्याबद्दल सुद्धा सांगतात. अच्छा, सोड, जाऊ दे. काय खाशील? कारण मी तुझ्या बाबांनी बनवलेल्या जेवणापेक्षा पण चांगलं जेवण बनवून देईल. तसं हे शक्य तर नाहीये, पण तू मला वडापाव खायला घेऊन जाऊ शकतो. जेव्हा मी मोठा होईल ना, तर या गावाचा सगळ्यात मोठा ढाबा उघडेल. आणि ऐक, तुला मी तिथे कामावर पण ठेवील. तर आतापासूनच चांगलं काम करण्याचा विचार कर. विशाल आयुष्मानला घेऊन वडापाव खाण्यासाठी जातो. 20 वर्षांनंतर विशाल गावामध्ये एक मोठा ढाबा उघडतो आणि आयुष्मान आपल्या बाबांबरोबर त्यांच्या शेतामध्ये काम करायला लागतो. एक दिवस विशाल आयुष्मानला आपल्या ढाब्यावर बोलवतो. विशाल आपल्या ढाब्यावर एका मोठ्या माणसाकडून बोलत होता. तेव्हा ढाब्याच्या आत आयुष्मान येतो. विशाल, बाहेर जा. पण बाहेर जा, नंतर ये. आयुष्मान ढाब्याच्या बाहेर येतो. थोड्या वेळानंतर तो माणूस ढाब्यातून बाहेर जातो आणि विशाल आयुष्मानला ढाब्याच्या आत बोलवतो. ये ये आयुष्मान. अरे, मी जेव्हा मोठ्या लोकांसोबत बोलत असतो तू मध्येच येतोस. कारण मला असं वाटलं की मी तुझा मित्र आहे. पण मित्रा, तू माझ्या मैत्रीचा मान नाही ठेवला आणि मी हे लक्षात ठेवलं. अच्छा बघ आयुष्यमान, लहानपणी मी तुझ्यावर उपकार करून खूप खाऊ घातलंय आणि अजून एक उपकार तुझ्यावर करत आहे. शेती सोड आपल्या वडिलांची आणि इथे ये काम करायसाठी. नाही, मी जिथे आहे तिथेच छान आहे आणि खूप खुश पण आहे. खुश? तू स्वतःला बघतोस का नाही? या गावातला सगळ्यात श्रीमंत मी आहे आयुष्यमान. उपकार करत आहे तुझ्यावर. ये लवकर. काय उपकार लावून ठेवलंय? मला तर तू मित्र वाटत होतास आणि आपल्या नात्याला मी मैत्री समजत होतो. ती काय मैत्री नव्हती. गरीब कुठला? तुझ्यासारख्या गरीब लोकांना मी माझ्या सोबत पण उभं नाही करणार. चल निघ इथून आता. चल निघ लवकर. आयुष्मान ढाब्याच्या बाहेर पडतो आणि आपल्या बाबांकडे त्यांच्या शेतामध्ये जायला लागतो. जसंच तो आपल्या शेतामध्ये पोचतो, तो बघतो की त्याच्या बाबाच्या डोक्यावर वादळ पसरलेलं आहे. बाबा, हे आभाळ हे कसं? मला माफ कर बाळा. मी तुला हे सगळं नाही देऊ शकलो जे द्यायला पाहिजे होतं. हे आभाळ आपल्या पूर्वजांची देण आहे, जी पुरखांपासून आपली चालूच आहे. आणि आता ती वेळ आली आहे की ह्या शक्ती मी तुला शिकवेल. पण यासाठी मला इथून जावं लागेल. बाबा, मी काही समजलो नाही. बेटा, आपला परिवार खूप वेगळा आहे. आपल्याकडे आभाळांना आपल्या वशमध्ये करायची शक्ती आहे, पण ही जादूची शक्ती पिता आपल्या मुलाला देतो आणि तो निघून जातो. नाही बाबा, माझी इच्छा नाहीये की तुम्ही कुठे जावं. मी जसं आहे तसं खुश आहे. मला ही जादू नाही हवी आहे. धैर्य ठेव बाळा आणि लक्षात ठेव, जर तुझा कोणी अपमान करेल तर त्यावर कधी राग आणि वापस इज्जत कमवण्याचा प्रयत्न नको करू. कारण की त्यांचा अपमान तुझी किंमत नाही सांगत, त्याच्याच चरित्राला दाखवतं. इतकं बोलून आयुष्मानचे बाबा तिथून गायब होतात. अचानक आयुष्मानच्या गळ्यामध्ये एक सोन्याची चेन येते, ज्याच्यावर सूर्य बनलेला होता. बाबा, नाही बाबा. आयुष्मानच्या आजूबाजूला वादळ घेरून येतात. तो एका वादळवर उभा राहतो, जो त्याच्या पायांच्या जवळच होता. आणि तो वादळ त्याला आकाशात घेऊन जातो. त्याला दूर दूर पर्यंत वादळच दिसतात. मी माझ्या वडिलांनी दिलेल्या शक्तींचा पूर्ण वापर करेल आणि या आभाळांमध्ये एक ढाबा उघडेल. दुसऱ्या दिवस आयुष्मान त्या वादळांचा वापर करून एक नवीन ढाबा बनवतो आणि जमिनीवर त्या वादळांना एकत्रित करतो.
आयुष्मान खाली वादळांजवळ उभा होता तेव्हा एक माणूस तिथे येतो. हे काय आहे? हे एक आभाळ आहे. याच्यावरती जर तुम्ही चढलात तर मी आभाळातल्या ढाबांवरती तुला घेऊन जाईल. आभाळांमधला ढाबा म्हणजेच आभाळांवरती ढाबा. हो, तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास करा आणि ह्या आभाळावरती चढा आणि मग मी तुम्हाला घेऊन जाऊन तो ढाबा दाखवेल जिथे एक महाराज आहेत जे स्वादिष्ट जेवण बनवून तुम्हाला खाऊ घालतील. तो माणूस वादळांवर उभा राहतो आणि ते वादळ त्याला वर घेऊन जातात. जसंच तो वादळांमध्ये ढाबा बघतो तो बोलतो, अरे इथे तर खरंच ढाबा आहे, तो पण आभाळांनी बनलेला. तिथे आयुष्मानने शांतनू नावाच्या महाराजला ठेवलं होतं जो जेवण बनवायचा. शांतनू विशालचा खूप चांगला मित्र होता, पण ही गोष्ट त्यांनी लपवली होती. तुम्हाला कुठे जायचंय? मी तर दुसऱ्या गावाला जमानपूरला जात होतो. ठीक आहे, तुम्हाला हे आभाळ तुमच्या गावापर्यंत पोहोचवेल. खरंच? जर असं असेल तर मी इथे जेवायला येत जाईल आणि आरामात माझ्या घरी आणि कामावर जात जाईल. तो माणूस ते वादळावर बसतो आणि तो वादळ त्याला जमानपुरी पोचवतो. हळूहळू गावाचे लोक वादळांना जमिनीवर बघायला लागतात आणि सगळेजण आयुष्मानच्या ढाब्यावर पोचायला लागतात आणि जिथे पण त्यांना जायचं असतं ते वादळ त्यांना आरामात पोचवायचे. एक दिवस वादळवर विशाल येतो आणि आयुष्मानला बघून बोलतो, तू तर खूप मोठा झालायस आयुष्यमान. मी विचार सुद्धा नव्हता केला की कोणी आभाळामध्ये ढाबा बनवू शकतं. तू खरंच जादूगर आहेस. मी नाही विशाल, माझे बाबा. ही शक्ती माझ्या बाबांकडून मला मिळाली आहे. ये, काहीतरी खा. तुला जे वाटेल ते खाऊ शकतो. याला तू स्वतःचा ढाबा समजू शकतो. आयुष्मान जमिनीवर खाण्याचा सामान घेण्यासाठी निघून जातो. विशाल ढाब्यामध्ये शांतनूला बघतो. शंतनू, तू इथे काय करत आहेस? तू तर शहरात गेला होतास ना? शांतनू तोच माणूस होता ज्याच्याकडून विशाल बोलत होता आणि जेव्हा आयुष्मान ढाब्यामध्ये आला होता तर विशालने त्याला बाहेर टाकलं होतं. ते विशाल भाऊ, मी शहरात जाणारच होतो. मला असं दिसलं की कोणीतरी आभाळांमध्ये ढाबा बनवत आहे, तर मग मी इथे आलो. तर तुम्ही स्वतःच विचार करा, कोण असं काम सोडणार? धोकेबाज आणि खोटारडा आहेस तू. मी खोटा आहे? तुम्ही काय खूप खरे माणूस नाहीये. कोण आपल्या मित्राचा असा अपमान करतो? ते सगळे सोडा विशाल. माझा विचार आहे की आपल्याला हा ढाबा हिसकावून घ्यावा लागेल. मला माहिती आहे की त्याला ह्या आभाळाची शक्ती कशामुळे मिळते. काय म्हणतो? तुमचा ढाबा चालवायचा अनुभव आणि माझ्या हाताला लागलेली चव, दोघंही पूर्ण जगामध्ये मशहूर होऊन जाऊ. विशाल थोडा वेळ विचार करतो. का नाही? माझ्याशिवाय कोणी दुसरा ढाबा इतका चांगला चालवू शकतं का? बरं सांगत आपल्याला करायचं काय? आभाळांना चालवण्यासाठी त्याच्या गळ्यामध्ये जी चैन आहे त्याची गरज पडते. आपल्याला बस त्यालाच चोरायचंय आणि मी सांगतो कसं काय. शांतनू विशालला पूर्ण योजना सांगतो. रात्र होते. शांतनू आणि विशाल आयुष्मानच्या घरी पोचतात. तुम्ही दोघे इथे काय करत आहात? विशाल आयुष्मानला बोलतो, हे बघ, आज मी माझ्या गाईचं शुद्ध दूध घेऊन आलोय. घरात ग्लास तर असेल ना हे दूध पिण्यासाठी? दे, मी ग्लास घेऊन येतो. नाही, तू बस, मी घेऊन येतो. विशाल स्वयंपाकघरात जातो आणि 3 ग्लासमध्ये दूध घेऊन येतो. पहिला ग्लास तो आयुष्मानला देतो आणि बाकी 2 ग्लासमधल्या 1 ग्लास शांतनूला आणि दुसरा स्वतःसाठी ठेवतो. जसंच आयुष्मान दूध पितो तो बेशुद्ध होऊन जातो. त्याला बेशुद्ध बघून शांतनू बोलतो, वाह, बघितलं विशाल, आपली योजना काम करून गेली. आता याच्या गळ्यातली चेन काढून घे. शांतनू त्याची चेन काढतो आणि बाहेर येतो. तो त्या चेनला स्वतः घालतो आणि ढगांकडे बघतो आणि आपले हात वर करतो. तेव्हा काही ढग त्याच्या जवळ यायला लागतात. बघितलं विशाल, ही चेनच आभाळांना आपल्या नियंत्रणात ठेवते. विशाल, तू खूप वेळापासून काही बोलत नाहीये. काय झालं? खुश नाहीयेस का? मी तर खूप खुश आहे. आणि मी सुद्धा. तू तर बेशुद्ध होतास ना? ढग शांतनू जवळ येतात आणि एक जेल बनवतात आणि शांतनू ढगाच्या जेलमध्ये कैद होतो. तुला वाटलं की ह्या चेन पासून मला शक्ती मिळते आणि तू विचार पण कसा केला की मी माझ्या लहानपणाच्या मित्राला धोका देईल. जेव्हा तू मला योजना सांगितली होती
तेव्हाच आभाळांच्या मदतीने मी सगळ्यात आधी आयुष्यमानलाच ही येऊन गोष्ट सांगितली होती. आता नेहमी आभाळातच राहा माझ्या मित्रा. नाही नाही नाही.